हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 2 केमिकल थर्मोडायनामिक 2. तर त्याच्यामध्ये आजचा पॉईंट आहे आपला सिग्निफिकन्स ऑफ गिब्स फ्री एनर्जी. सिग्निफिकन्स ऑफ गिब्स फ्री एनर्जीमध्ये सिग्निफिकन्स नंबर 1, चेंज इन गिब्स फ्री एनर्जी इज लेस दॅन 0 then the process is spontaneous. चेंज इन गिब्स फ्री एनर्जी ही 0 पेक्षा लेस दॅन असेल, कमी असेल तर प्रोसेस काय असते? स्पॉन्टेनियस असते. नंबर 2, चेंज इन गिब्स फ्री एनर्जी is greater than 0, then the process is non spontaneous. त्यावेळेस प्रोसेस काय असेल? नॉन स्पॉन्टेनियस. हे फार महत्त्वाचे पॉईंट्स आहेत MCQ साठी. हे MCQ साठी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. नंबर 3, सिग्निफिकन्स नंबर 3, चेंज इन गिब्स फ्री एनर्जी डेल्टा जी इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस द प्रोसेस इज इक्विलिब्रियम. द प्रोसेस हॅज रिच्ड इक्विलिब्रियम. त्यावेळेस प्रोसेस काय असेल? इक्विलिब्रियम असेल. म्हणजेच हे 3 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत सिग्निफिकन्समध्ये. समजा आता गिब्स फ्री एनर्जीचं इक्वेशन, चेंज इन गिब्स फ्री एनर्जी डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच प्लस मायनस टी डेल्टा एस. हे इक्वेशन आपल्याला माहीत आहे. तर आपल्याला काही साइन कन्व्हेन्शन्स बघायचे. साइन कन्व्हेन्शनमध्ये साइन डेल्टा एचचं कन्व्हेन्शन, त्यानंतर साइन डेल्टा एस, त्यानंतर साइन ऑफ डेल्टा जी अँड रिमार्क. रिमार्क म्हणजे काय? प्रोसेस. रिमार्क काय असेल ते बघायचे. समजा साइन यामध्ये जर आपण पॉइंट नंबर 1 पाहिला, चेंज इन एन्थॅल्पी निगेटिव्ह असेल तर प्रोसेस काय असते? एक्झोथर्मिक असते. त्यावेळेस साइन चेंज इन एन्ट्रॉपी काय असते? पॉझिटिव्ह असते. म्हणजेच एन्ट्रॉपी काय होईल? इन्क्रीज होईल. या ठिकाणी इन्क्रीज होईल. त्यावेळेस चेंज इन गिब्स फ्री एनर्जी ऑलवेज काय असेल? निगेटिव्ह असेल. आणि प्रोसेस काय असेल? स्पॉन्टेनियस. त्यावेळेस स्पॉन्टेनियस ॲट ऑल टेम्परेचर. नंतर आपण सेकंड बघूया. सेकंडमध्ये साइन ऑफ डेल्टा एच मीन्स चेंज इन एन्थॅल्पी जर समजा पॉझिटिव्ह असेल तर प्रोसेस काय असते? एंडोथर्मिक असते. त्यावेळेस चेंज इन एन्ट्रॉपी काय होईल? निगेटिव्ह असणार आहे आणि ती काय होईल? डिक्रीज होईल. आणि साइन ऑफ डेल्टा जी ऑलवेज काय असेल? पॉझिटिव्ह. आणि प्रोसेस काय असेल त्यावेळेस? नॉन स्पॉन्टेनियस ॲट ऑल टेम्परेचर्स. पॉइंट नंबर 3 आपण पाहूया. पॉइंट नंबर 3, सपोज
साइन डेल्टा एच मीन्स चेंज इन एन्थॅल्पी जर निगेटिव्ह असेल आणि चेंज इन एंट्रॉपी ऑल्सो निगेटिव्ह असेल, हे दोन्हीही निगेटिव्ह असतील, तर चेंज इन गिब्स फ्री एनर्जी डिपेंड्स अपॉन डेल्टा एच अँड टी डेल्टा एस. इक्वेशन काय आपल्या या ठिकाणी इक्वेशन लिहितो डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच प्लस टी डेल्टा एस. बरोबर, हे काय आपलं इक्वेशन आहे. तर गिब्स फ्री एनर्जी ही डेल्टा एच आणि टी डेल्टा एस वर असेल, त्यावेळेस समजा लो टेम्परेचर असेल तर प्रोसेस काय असते, त्यावेळेस प्रोसेस काय असणार आहे, स्पॉन्टेनियस असणार आहे. प्रोसेस काय असणार त्यावेळेस स्पॉन्टेनियस असणार आहे. आणि हाय टेम्परेचर असेल तर प्रोसेस काय असणार आहे त्यावेळेस नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे. बरोबर. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. पॉईंट नंबर 4. समजा चेंज इन एन्थॅल्पी डेल्टा एच हा पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह म्हणजेच काय असणार आहे, प्रोसेस काय असणार, एंडोथर्मिक असणार आहे. त्यावेळेस साइन ऑफ डेल्टा एच पण काय पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय, एंट्रॉपी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच चेंज इन गिब्स फ्री एनर्जी डिपेंड्स अपॉन डेल्टा एच अँड टी डेल्टा एस. म्हणजेच लो टेम्परेचरला काय असणार आहे, आता लो टेम्परेचरला प्रोसेस काय असणार आहे, नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे. आणि हाय टेम्परेचरला प्रोसेस काय असणार आहे, स्पॉन्टेनियस असणार आहे. स्पॉन्टेनियस म्हणजे तुम्हाला साइन कन्व्हेन्शन अँड सिग्निफिकन्स ऑफ गिब्स फ्री एनर्जी हे समजलं असेल. साइन कन्व्हेन्शन अँड सिग्निफिकन्स ऑफ गिब्स फ्री एनर्जी हा पॉइंट समजला असेल. व्हेरिएशन्स ऑफ गिब्स फ्री एनर्जी विथ द टेम्परेचर अँड प्रेशर्स. तर हा पॉइंट पाहत असताना we know that Gibbs free energy is given by Gibbs free energy is given by G is equal to H minus TS. इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन आपल्याला माहित आहे. तर आता हे इक्वेशन 1 जे आहे, तर याला काय करायचं, फॉर स्मॉल और इनफायनाइटसिमल, त्यालाच काय म्हणतो आपण, इनफायनाइटसिमल चेंज in each property of equation 1. तर इक्वेशन 1 जे आहे त्या इक्वेशन मधली प्रत्येक प्रॉपर्टी मध्ये इन्फानाइटसिमल चेंज. मग आता यामध्ये लक्ष द्या, इन्फानाइटसिमल चेंज असेल तर आपण डी घेतो, आणि लार्ज चेंज असेल किंवा मेजरेबल चेंज असेल तर आपण डेल्टा घेतो. बरोबर, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. डी म्हणजे काय असणार आहे, इन्फानाइटसिमल चेंज असणार आहे, आणि डेल्टा म्हणजे काय असणार आहे, लार्ज चेंज किंवा मेजरेबल चेंज असणार आहे. तर आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टी याच्यामध्ये काय करायची आहे, इन्फानाइटसिमल चेंज याच्यामध्ये दाखवायचं आहे. समजा हे इक्वेशन 1 जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जी गिब्स फ्री एनर्जी जी आहे त्याच्यामध्ये इन्फानाइटसिमल चेंज म्हणजे काय असणार आहे, डीजी असणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार, डीजी इज इक्वल टू, त्यानंतर एन्थॅल्पी एच म्हणजे काय, एन्थॅल्पीचा चेंज काय असणार आहे, इन्फानाइटसिमल डेल्टा एच. हे लक्ष देऊन हे या ठिकाणी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. बघा, इन्फानाइटसिमल चेंज म्हणजे काय, मी परत सांगतोय, मी ज्यावेळेस डी घेईल त्यावेळेस काय असेल, स्मॉल चेंज किंवा इन्फानाइटसिमल चेंज असेल. तर ह्या इक्वेशन 1 मध्ये आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टी ही थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी, ही काय सगळ्या थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज आहेत.
आणि या थर्मोडायनॅमिक्स प्रॉपर्टीला आपल्याला प्रत्येक थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीला आपल्याला इन्फानाइट सिम्बॉल और स्मॉल चेंज करायचा आहे. तर आपण जीचा इन्फानाइट सिम्बॉल चेंज केला, एचचा केला, त्यानंतर मायनस. तर या ठिकाणी दोन थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी आहेत, एक टेम्परेचर आहे आणि एक दुसरी म्हणजे एन्ट्रॉपी आहे. तर सुरुवातीला काय करू आपण, टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवूया. टेम्परेचर हा कॉन्स्टंट ठेवला आणि चेंज कोणामध्ये करायचा, एन्ट्रॉपी म्हणजे एस मध्ये, म्हणजे काय म्हणणार टी डेल्टा एस, बरोबर. त्यानंतर मायनस साइन. त्यानंतर आता काय करूया, एन्ट्रॉपी म्हणजे एस काय करूया आपण या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवूया. इन्फानाइट सिम्बॉल चेंज कशामध्ये करायचा, डी टेम्परेचरमध्ये करायचा, बरोबर. म्हणजे हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनचा आपण इन्फानाइट सिम्बॉल चेंज या ठिकाणी दाखवलेला आहे. याला काय म्हणूया, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2. but we know that enthalpy is equal to internal energy plus pressure volume. हे इक्वेशन तुम्हाला माहित आहे, याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 आहे, याच्यामध्ये पण काय करायचं आहे आपल्याला, इन्फानाइट सिम्बॉल चेंज करायचा आहे. इन्फानाइट सिम्बॉल चेंज यामध्ये पण म्हणजेच काय करणार आहे आपण, स्मॉल चेंज करणार आहे. स्मॉल चेंज इच प्रॉपर्टी. मी परत लिहित नाही, म्हणजे आपण प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये काय करणार आहे, इन्फानाइट सिम्बॉल चेंज करणार आहे. तर आता या ठिकाणी बघा, एचचा स्मॉल चेंज काय येईल, डी एच येईल इज इक्वल टू, ईचा इन्फानाइट सिम्बॉल चेंज काय येईल, डी ई येईल, प्लस साइन. आता एकदा काय करायचं, प्रेशर हा कॉन्स्टंट ठेवायचा आणि वॉल्यूमला चेंज करायचा, बरोबर. त्यानंतर आपण काय करणार, प्लस वॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा आणि चेंज कोणाला करायचा, प्रेशरला चेंज करायचा, इन्फानाइट सिम्बॉल चेंज करायचा. म्हणजे इक्वेशन काय मिळेल आपल्याला, हे इक्वेशन नंबर 4 मिळालेलं आहे. तर हे इक्वेशन तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण या ठिकाणी लिहितो, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण FYBSc मध्ये स्टडी केलेला होता. तर इक्वेशन काय आलेलं होतं, इंटरनल एनर्जी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हिट ॲब्सॉर्ब वर्क डन ऑन द सिस्टीम्स. आणि दुसरं पण होतं, त्यावेळी इंटरनल एनर्जी इन्क्रीज होत असेल तर, इंटरनल एनर्जी डिक्रीज होत असेल तर Q मायनस डब्ल्यू, म्हणजे त्यावेळेस अमाऊंट ऑफ हिट लॉस्ट होईल आणि वर्क डन ऑन द सिस्टीम असेल. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण FYBSc मध्ये स्टडी केलेलं होतं. आता हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 5 कन्सिडर करूया. तर इक्वेशन 5 ला पण करायचं, इक्वेशन 5 जे आहे याला पण काय करायचं आहे, इन्फानाइट सिम्बॉल चेंज करायचं. इन्फानाइट सिम्बॉल चेंज ऑफ इच प्रॉपर्टी, प्रत्येक प्रॉपर्टी करायचा आहे. आता इन्फानाइट सिम्बॉल चेंज हा तुमच्या लक्षात आलेला असेल, स्मॉल चेंज. याचा काय असणार, डीई इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. इक्वेशन नंबर, हे जे इन्फानाइट सिम्बॉल चेंज आहे हे तुमच्या लक्षात आले. इक्वेशन नंबर याला काय म्हणूया आपण, 6 म्हणूया. बट चेंज इन हिट म्हणजे डी क्यू इज इक्वल टू टी डी एस, म्हणजेच याची व्हॅल्यू काय आहे, टी डी एस आहे. आणि डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही, म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे, याची व्हॅल्यू मायनस पी डी व्ही ही आहे, बरोबर. आणि डी क्यूची व्हॅल्यू काय आहे, टी डी एस आहे. तर आपल्याला इक्वेशन काय येईल, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू टी डी एस मायनस पी डी व्ही. इक्वेशन नंबर 7 या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. तर हे इक्वेशन तुम्हाला समजलं असेल. आता बघा काय करायचं आहे आपल्याला, जे इक्वेशन 7 आहे, इक्वेशन 7 put the value equation 7 in equation 4.
म्हणजेच काय करायचं आपल्याला, थोडक्यात काय म्हणायचं आपल्याला, और आपण कसं म्हणू शकतो, पुट द व्हॅल्यू DE इन इक्वेशन 4. म्हणजे इक्वेशन 4 मध्ये काय करायचं आहे आपल्याला, व्हॅल्यू ठेवायची आहे. तर इक्वेशन 4 मध्ये आपण कशी व्हॅल्यू ठेवू शकतो बघा. आता या ठिकाणी लक्ष द्या, मी या ठिकाणी लिहित आहे बघा. या ठिकाणी इक्वेशन 4 कुठं आहे, इक्वेशन 4 या ठिकाणी आहे. हे इक्वेशन नंबर 4 आहे बरोबर. या इक्वेशन 4 मध्ये आपल्याला ही DE ची व्हॅल्यू ठेवायची. DE ची व्हॅल्यू काय आहे, ही DE ची व्हॅल्यू आहे. तर DE कुठं आहे, या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ही DE ची व्हॅल्यू ठेवायची बघा. तसंच लिहूया आपण, देअरफॉर इक्वेशन 4 बिकम्स डेल्टा H इज इक्वल टू, तर DE ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी, TDS मायनस PDV. त्यानंतर पुढे तसंच असणार आहे, PDV प्लस VDP बरोबर. याला काय म्हणूया आपण, इक्वेशन नंबर 8 असं म्हणूया बरोबर. त्यानंतर बघा, आता ही आपल्याला डेल्टा H व्हॅल्यू मिळालेली आहे. बट पुट द व्हॅल्यू डेल्टा H इन इक्वेशन 2 बरोबर. आता काय करायचं आपल्याला, डेल्टा H ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 2 मध्ये ठेवायची. आता इक्वेशन 2 कुठं आहे बघा, या ठिकाणी इक्वेशन 2 आहे. इक्वेशन नंबर 2 कुठं आहे, या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी काय, हा डेल्टा H या ठिकाणी दिलेला आहे. हा काय आहे या ठिकाणी, डेल्टा H. आणि डेल्टा H ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला ठेवायची आहे. काय इक्वेशन 2 येईल बघा, देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स डेल्टा G इज इक्वल टू, डेल्टा H ची व्हॅल्यू काय आहे, पूर्ण डेल्टा H ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी. ही पूर्ण डेल्टा H ची व्हॅल्यू आहे. आणि डेल्टा H ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवायचे. तर इक्वेशन 2 या ठिकाणी DG इज इक्वल टू TDS मायनस PDV प्लस PDV प्लस VDP बरोबर. ही पूर्ण व्हॅल्यू कशाची आहे, डेल्टा H ची व्हॅल्यू आहे. त्यानंतर पुढे काय आहे, हे मायनस TDS मायनस SDT. त्याच्यामध्ये प्लस PDV मायनस PDV, TDS मायनस TDS कॅन्सल झालं. म्हणजेच काय आलं, DG इज इक्वल टू VDP मायनस SDT इक्वेशन नंबर 9. हे इक्वेशन आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी डिराईव्ह केलेलं आहे. हे इक्वेशन तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आता या इक्वेशन वरून हे जे इक्वेशन आलेलं आहे, तर या इक्वेशन वरून आपल्याला काय करायचं आहे, 2 व्हेरिएशन्स करायचे आहेत. तर पहिला जो पॉईंट्स आहेत, इक्वेशन नंबर 1 जे आलेलं आहे, त्या इक्वेशन 1 वरून आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट नंबर 1 व्हेरिएशन्स विथ टेम्परेचर व्हेरिएशन असेल ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्यावेळेस प्रेशर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे बरोबर. म्हणजेच इक्वेशन काय आपलं आलेलं आहे, DG इज इक्वल टू VDP मायनस SDT. हेच इक्वेशन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आता या ठिकाणी प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट असतो म्हणजे काय बघा, म्हणजे चेंज इन प्रेशर काय असणार आहे, कॉन्स्टंट म्हणजे 0 असणार आहे. म्हणजेच VDP ही पूर्ण टर्म काय झालेलं आहे, या ठिकाणी 0 झालेले आहे. म्हणजेच राहिलं काय याच्यामध्ये, DG इज इक्वल टू मायनस SDT राहिलेले. आता SDT हे इक्वल टू साईनच्या ह्या साईडला ट्रान्सफर केलं तर काय होईल, हे इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला जर आपण हे ट्रान्सफर केलं तर काय होणार आहे, हे डिवाइड होणार आहे. डिवाइड होणार म्हणजेच काय होणार आहे, DG अपॉन DT ॲट कॉन्स्टंट काय आहे, प्रेशर आहे, इज इक्वल टू मायनस S. हे इक्वेशन आलेलं आहे. हे इक्वेशन कशाचं आलेलं आहे, व्हेरिएशन विथ टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आता सेकंड इक्वेशन आपण बघूया. सेकंड टर्म्स जी मिळणार आहे आपल्याला बघा, लक्ष द्या.
सेकंड, variation variation with pressure, at constant काय असणार आहे आता, टेम्परेचर. कॉन्स्टंट काय असणार आहे, टेम्परेचर. तर इक्वेशन काय आपलं, dg इज इक्वल टू vdp मायनस sdt हे इक्वेशन आहे. आता यामध्ये बघा टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे चेंज इन टेम्परेचर काय आहे, 0 आहे. म्हणजेच SDT मायनस SDT काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे काय असणार, dg इज इक्वल टू vdp येईल. बरोबर. आता हे जर आपण इक्वल टू साईनच्या या साईडला जर ट्रान्सफर केलं तर काय येणार आहे, dg अपॉन dp ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू v. हे इक्वेशन आलेलं आहे. म्हणजे व्हेरिएशन्स विथ प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. इक्वेशन नंबर याला म्हणूया 10 आणि इक्वेशन नंबर हे 11. तर केमिकल थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 2, सिग्निफिकन्स ऑफ गिब्स फ्री एनर्जी किंवा साइन कन्व्हेन्शन्स इन गिब्स फ्री एनर्जी. आणि नेक्स्ट पॉईंट आपण पाहिला त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स ऑफ गिब्स फ्री एनर्जी विथ टेम्परेचर अँड प्रेशर. तर हे लेक्चर तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर केमिकल थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 2 आपण या ठिकाणी स्टॉप करत आहोत. थँक्यू.